आजची सर्वपित्री अमावस्या आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवामुळे बाजारात झेंडू फुलाच्या आवकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। मात्र पावसामुळे झेंडूचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यामुळे फुलांचे भाव वधारलेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी। उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि नवरात्रोत्सव असेल दिवाळी असेल याच्यामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते। आता आपण रायगड जिल्ह्यातल्या बाजारपेठेत आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी झेंडूची फुलं आहेत ती रायगडच्या बाजारपेठेत दाखल झालेली आहेत। पिवळ्या कलरची फुलं असतील, भगव्या कलरची फुलं आहेत ही या बाजारपेठेत आलेली आहेत। विशेषतः नवरात्र उत्सवामध्ये देवीसाठी या झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते। मात्र यावेळी जो पाऊस पडलेला आहे परतीचा, या परतीच्या पावसामुळे झेंडूच्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, झेंडूच्या फुलाला जो परतीचा पाऊस पडलाय त्याचा काय फटका बसलाय? या परतीच्या पावसामुळे झेंडू खराब झालेला आहे, त्यामुळं आता झेंडू कमीत कमी 150 रुपये विक्री चालू आहे। आणि जर अजून हा असाच चालू राहिला तर इथून पुढे दर पण अजून वाढण्याची शक्यता आहे। या पावसाचा काय फटका बसलाय, त्याच्यामुळे झेंडूच्या फुलाला काय परिणाम झालाय? पावसामुळे झेंडू खराब आणि काळवड झालेला आहे आणि त्यामुळे मालाची आवक कमी आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं की जो झेंडू आहे त्याचा काळपटपणा झेंडूच्या फुलाला या परतीच्या पावसामुळे आलेला आहे। यावर्षी जो दिवाळी असेल किंवा दसरा असेल त्यावेळेला जो आपल्या दारावरती तोरण लागतो, हा तोरण मात्र यावेळेला चढतीच्या दराने घ्यावा लागणार आहे। प्रसाद पाटील, NDTV मराठी, रायगड।